पूज्य गुरुमाऊली. उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, आपण गेली अनेक वर्ष प्रति चौथा शनिवार राज्यातून, देशातून, जगातून हे स्वामींचं कार्य वाहणारे जबाबदार प्रतिनिधी या उपक्रमाला येत असतात आणि या जगाला हवी आहे मनशांती आणि ती अध्यात्माशिवाय मिळत नाही. म्हणून याचं आयोजन गेल्या 1000 वर्षात या विश्वाचे परब्रह्म भगवान स्वामी महाराज तथा ज्यांना दत्तात्रेय म्हटलं जातं की ज्यांनी या भूतलावर हिंदू धर्म वाचवण्यासाठी अनेक अवतार घेतले. इसवी सन 1049ला पृथ्वी दुभंगून एक 8 वर्षाची बालक मूर्ती धर्माचं जागरण करण्यासाठी पंजाब प्रांतात प्रकटली. आपणा सर्वांना विदित आहे. आणि पंजाबमध्येच का हाही प्रश्न कदाचित आपण विचाराल. आज पंजाबमध्ये काय चाललंय हे आत्ताच परभणीकरांनी, सातोलकरांनी आपणाला सांगितलं. आणि देशाला निरोगी जीवन, स्वास्थ्य, सौख्य, संस्कार हे प्राप्त होण्यासाठी हा सारा खाटाटोप या कलियुगाचे सर्वासर्व संचालक आजही स्वामी महाराज आहेत. म्हणून त्यांनी प्रदीर्घ काल ही आपली पायपीट जगात आणि देशात चालू ठेवली. परंतु फार काळ मानवी देहाला मर्यादा असतात. म्हणून हा अमर्याद देह त्याची आविष्कारात त्याचं रूपांतरित केलं आणि इसवी सन 1378ला त्यांनी दक्षिणेत पिठापूर आंध्र प्रदेशमध्ये आपली जन्मभूमी आणि कुरवपूर येथे कर्मभूमी निवडली. आणि दक्षिणेतून पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन या विधानाला सामोरं गेले. आणि या विधानातून संपूर्ण दक्षिण भारत पायपीट करून सुमारे 150 वर्ष उलटली. नियतीला एवढं आयुष्य मानवाला देता येत नाही हे आपणाला माहीत आहे. परत त्यांनी तो शर्ट बदलवला आणि 1528 साली त्यांनी परत महाराष्ट्रात आले. महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये कारंजाला त्यांनी आपलं नाव बदललं आणि नरसिंह सरस्वती हे नाव धारण केलं. आणि वयाच्या 12व्या वर्षापासून देशाची पायपीट सुरू केली. धर्म देश अडचणीत होता. इसवी सन 1193ला भारताचा शेवटचा सम्राट, हिंदू सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांचं राज्य संपुष्टात आलं काही कारणामुळं. आणि ती कारणं तुम्हालाही माहीत आहे, सर्वांना माहीत आहे. त्यामुळं देशावर परचक्र आलं. हो हो म्हणतात 700 वर्ष मोगल सत्ता आणि 150 वर्ष इंग्रज सत्ता या देशावर आरूढ झाली. याच कारणामुळं, आपल्यात एकी नसल्यामुळं, आपण एक संघ नसल्यामुळं त्याचा गैरफायदा परकीयांनी उचलला. आजही परकीय धर्मांतर करायला प्रत्येक तालुक्याच्या सीमावर आज गृहीत धरून बसलेले आहेत. हे आत्ताच परभणीकरांनी सांगितलं.
हे कालही होतं, आजही आहे. हे काही वेगळं नाही. परंतु यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही नवी पिढी सक्षम करणं गरजेचं होतं. म्हणून ज्ञानेश्वर भावंडांच्या काळात आणि त्याआधी या वारकरी संप्रदायानं खूप काम केलं. आत्ताच परभणीकरांनी उल्लेख केला ज्ञानेश्वर भावंडांचा. त्यावेळी समाजाचं सर्वांगीण रक्षण होण्यासाठी वारकरी संप्रदायानं 3 बटालियन उभ्या केल्या. आपण आजच्या भाषेत त्यांना बटालियन म्हणू. का तर देशाचं अंतर्बाह्य संरक्षण हे कोणी करायचं हा महत्त्वाचा प्रश्न होता. म्हणून त्यांनी त्यावेळी 3 बटालियन उभ्या केल्या. पहिली बटालियन माळकरी. माळ जपता जपता आपल्या आसमंतात कोण लुच्चा लबाड डकेरा येतोय त्यावर लक्ष ठेवायचं. तर दुसरी बटालियन जरा प्रौढ वयाची टाळ वाजवत वाजवत हरिनाम घेत जनतेला सन्मार्गाला लावायचं. तेवढ्यात एखादा नाठाळ आला, तो अर्धा किलो वजनाचा टाळ त्याच्या टाळक्यात टाकला का त्याला तेवढा पुरे व्हायचा. आणि एवढंही करून तो मजबूत असेल तर तिसरी बटालियन वेळूच्या काठ्यांमध्ये निशाण भगवा ध्वज असायचा. तो हळूच काढून खिशात घालायचा आणि दोन्ही हातानं त्यावर वार करून त्याला यमसदन दाखवायचं. म्हणून माळकरी, टाळकरी आणि वारकरी या तिघांच्या संज्ञेनं गेली 1000 वर्ष ही भारतीय संस्कृती आज आपण डोळ्यानं जी बघत आहात ती जिवंत आहे, समृद्ध आहे. आणि समृद्ध करण्यासाठी या नव्या पिढीला निर्व्यसनी बनवणं जरुरीचं आहे. उद्या जर आपली कर्तबगार पिढी व्यसनाधीन झाली, आणि ती मुद्दाम काय चाललंय हे आता परभणीकरांनी आपणाला सांगितलं, ही पिढी व्यसनाधीन करायची आणि पुन्हा आमचं राज्य या हिंदुस्थानवर आणायचा असा कटोडाव अनेक माध्यमांचा आहे. ते तपशिलात बोलणं उचित नाही, आपणाला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून यातून सावरण्यासाठी पवित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनास्थाय संभवानी युगे युगे. म्हणून या युगामध्ये सज्जनांचं, संतांचं, थोरांचं, मोठ्यांचं, सर्वांचंच खऱ्या अर्थानं संरक्षण व्हावं म्हणून परमेश्वराला बहुविध अवतार घ्यावे लागतात. म्हणून स्वामींनी हा आविष्कार धारण केला. त्या गाणगापूरच्या कालामध्ये सुमारे 50 वर्ष स्वामी गाणगापूरला राहिले. त्याचं कारणच एक होतं, जनतेत असंख्य समस्या आहे. त्यांना समस्यामुक्त आणि चिंतामुक्त करण्याची नितांत जरूर आहे. म्हणून स्वबळावर त्यांनी गाणगापूर उभं केलं. आणि त्या गाणगापुरात जो कोणी भीमा अमरजामध्ये आपली सेवा रुजू करेल, स्नान संध्या करेल, तो कृतकृत्य होईल, दुःखमुक्त चिंतामुक्त होईल. या पार्श्वभूमीवर ते 50 वर्ष गाणगापूरला राहिले. हजारो लोक त्यावेळी रोज त्यांच्या दर्शनाला, स्नानाला यायचे. अशी अनुभूती यायची की काही क्षणामध्ये तो चिंतामुक्त आणि दुःखमुक्त व्हायचा. स्वामी त्याच्या पुढे झोळी करायचे. अरे मी ही झोळी भिक्षा मागण्यासाठी घेतली नाही, तुझ्या ज्या समस्या आहेत त्या माझ्या झोळीत टाक, तुझं दुःख यात टाक, मी तुला सुख देतो. या भावनेनं त्यांनी गाणगापूर उभं केलं. सुदैवानं आज गाणगापूरला स्वामींचं केंद्र आहे. अनुभव खूप आहेत, एवढ्या कमी वेळात मला सांगणं अशक्य आहे. परंतु ज्या कट्ट्यावर स्वामी रोज येऊन बसायचे ती जागा अशी पवित्र झाली की कालांतरानं त्या जमिनीच्या मालकानं ती विक्रीला काढली. आमचा सेवेकरी तिथे पोचायचा अवधी, अहो म्हणे ही जागा तुम्हाला घेता का म्हणे स्वामी कार्याला. त्यांनी ताबडतोब निरोप पाठवला. झालं म्हणे, आम्ही
पक्क करतो म्हणे, तुम्ही सांगा काय किंमत द्यायची ती. आणि हो हो म्हणता महिन्याभरात ती जागा केंद्राला निश्चित झाली, खरेदी झाली आणि आज त्या ठिकाणी स्वामींचं पीठ, त्या ठिकाणी दत्तपीठ म्हणून ज्याचा समावेश आहे ते उभं आहे. तीच अवस्था वाडीची आहे, तीच अवस्था पिठापूरची आहे, तीच अवस्था कुरवपूरची आहे की आज मराठी माणूस, महाराष्ट्रातला कुठल्याही भाषेचा माणूस आज स्वतःच्या इच्छेनं गाणगापूरला सेवा रुजू करू शकतो, वाडीला करू शकतो, कुरवपूर पिठापूरला करू शकतो. त्या ठिकाणी हा 5वा वेद श्री गुरुचरित्र याचं पठण करू शकतो आणि खूप मोठी ऊर्जा देशाला देऊ शकतो. अनेकांना आध्यात्मिक ऊर्जेची नितांत जरूर आहे. म्हणून ही ऊर्जा प्राप्त होण्यासाठी, ही मरगळ झटकण्यासाठी हा सारा खटाटोप या कार्याचा गावागणिक आहे. समुद्र खूप मोठा असतो, तो त्याचं पाणी खारट असतं. असे समुद्र न बांधता किंवा धरणं न बांधता गावोगावी गोड्या पाण्याची झरे सेवा केंद्रारूपी जर आपण बनवले तर ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा या उक्तीप्रमाणे आपणाला गाव पातळीवर गोड्या पाण्याची झरे मिळतील आणि त्याच ठिकाणी ते समस्यामुक्त, चिंतामुक्त आणि देशाला आणि धर्माला निश्चितपणे वाव देतील, धर्माला पुढे आणतील आणि परत या देशाचं गतवैभव वाढीच लावतील. याला निर्व्यसनी आणि सुसंस्कारित ही नवी पिढी करणं जरुरीचं आहे. म्हणून आपण या सेवेच्या माध्यमातून गीतेला असणारे जे 18 अध्याय आहेत ते 18 अध्याय कार्यरत करण्यासाठी पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा, गर्भसंस्काराचा, शिशुसंस्काराचा दिलेला आहे. कारण मनुष्य जन्माला येताना एक मातीचा मासाचा गोळा म्हणून जन्म घेतो. तो उपजत ज्ञानी नसतो, त्याला खूप घडवावं लागतं, तेव्हा त्याचा मानव होतो. आणि अशा मानव जातीला 5 मार्गदर्शक गुरुजींची गरज असते. त्यात पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत, दुसरे गुरु प्राथमिक शिक्षक आहेत, तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत, चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत आणि 5वे गुरु हरवलेली मनशांतीकडे अध्यात्मातून नेणारे आहेत. असे 5 गुरु ज्या मानव जातीला लाभतील तोच व्यक्ती हिंदुस्थानला तारू शकेन असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून हा सारा खटाटो या कार्यातून, सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून गेली अनेक वर्ष, आता जवळजवळ 40 वर्ष झाले आपण हे ग्राम अभियान राज्यात, देशात, जगात कुठे कुठे राबवतो. दुबई सारख्या ठिकाणी राबवतो. अनेक धर्माचे अनेक पंथाची माणसं समाविष्ट होतात. काल अनेक मुसलमान बांधव तिथे आलेले होते. त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं की आम्ही तमाम सर्व मुसलमान आपल्या पाठीशी उभे राहू आणि आम्ही शाकाहारी राहू. त्यांनी कुराण मराठीत लिहिलं आणि सांगितलं कुराण आणि भागवत वेगळं नाही, ते एकच आहे. या विचारापर्यंत जनतेला, जगाला आपणाला हा संदेश जर चांगला दिला तर निश्चितपणे गतवैभव या देशाचं पूर्वपदावर येईल. मी अधिक वेळ घेणार नाही. आपण सकाळपासून श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी 8 वाजेपासून आलेला होता. म्हणून वेळेला फार वेळ घेणं बरं नाही. परंतु या सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान रोमारोमात जर आपण मुरवलं तर धर्म टिकल्याशिवाय आणि निर्व्यसनी नवी पिढी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि धर्मांतर थांबवण्यासाठी हे ग्राम अभियान हे फार मोठं जालिम उपाय आहे. आपल्या आसपासच्या पडोशी भागात धर्मांतर चालू आहे. आमचा नाशिक जिल्हा मागे नाही, धुळे जिल्हा मागे नाही, नंदुरबार जिल्हा मागे नाही, सातपुड्याला लागून असणारा महाराष्ट्र त्यात मागे नाही. म्हणून इथे आपण जागरण करण्यासाठी माळकरी, टाळकरी, वारकरी वेगळ्या पंथानं होऊन
आपण धर्माचं आणि देशाचं रक्षण करावं एवढाच भाव आमच्या परभणीकरांनी आपणासमोर शब्दातून व्यक्त केलेला आहे. म्हणून आपणाला पुन्हा कळकळीचं सांगणं आहे की आपण अशी नवी पिढी तयार करावी आणि धर्माचं जागरण रक्षण करावं एवढंच कळकळीचं सांगून हे सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान 18 विभागाचं आपण अनभिज्ञ गावामध्ये पोचावं एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च आपणा सर्वांना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देऊन हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, कर्तृत्वाचं, यशाचं, निरोगी जीवनाचं जावो, नवी पिढी आदर्श सेवेकरी घडो अशी मागणी आपण स्वामींकडे, भारतमातेकडे करू आणि नियोजनकार आपणाला पुढील सूचना देतील त्याप्रमाणे आपण पुढे वाटचाल करावी. प्रति शनिवारी होणाऱ्या या उपक्रमात आपण अशीच हजेरी लावावी एवढंच सांगून मी इथे थांबतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरुमाऊलींना अमृतुल्य हितगुजाबद्दल